या समोर घे बंदी. बामर्डा गावाला पाणी टंचाईचा तीव्र झळा. पाणी भरण्यासाठी बैलगाडीचा आधार. 2 महिन्यापासून गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील बामर्डा या गावाला तीव्र पाणी टंचाईचा झळा सोसावा लागतायत. या गावात पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या. पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम राबविला गेला. नाला खोलीकरण आणि सपाटीकरण झाले. यासाठी निधी जिरला, पण पाणी मात्र अडले नाही आणि जमिनीत जिरले देखील नाही. त्यामुळेच अजूनही बामर्डा गावासह परिसरातील इतर गावे देखील कोरडी आहे. बामर्डा हे 750 लोकसंख्येचे गाव आहे. गावात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक घरी पशुधन असल्याचे पाण्याची गरज देखील तितकीच मोठी आहे. या गावाच्या बाजूला थार, बोरखेडी, चांबला अशी 7-8 गावे आहे. बामर्डा या गावात आधी पाणी बऱ्यापैकी होते. टंचाई होती, पण त्याची तीव्रता मात्र यावर्षी सारखी नव्हती असे गावकरी सांगतात. निवडणूक काळात नेत्यांनी प्रचारातून मते मागितली. गावातील पाणी टंचाईला प्राधान्य देत निवडून आल्यावर सर्वात पहिले काम येथील पाणी टंचाई दूर करणे हेच असेल असे आश्वासन विधानसभा निवडणूक काळात गावकऱ्यांना देण्यात आले, पण पाण्याचा प्रश्न सुटला नाही. एवढी दिक्कत चालू आहे का भयानक. आता ज्याच्या जो गाडी आहे त्याच्या 4 किलोमीटरहून 5 किलोमीटरहून पाणी आणून राहिले. त्याच्या विहिरीला पाणी नाही आहे तर आपल्या विहिरीला पाणी नाही आहे, पाटलाच्या विहिरीला पाणी नाही आहे. आतापर्यंत पाणी होतं तर भरपूर गाव पोहोचलं ते, काहीच पाणी नाही त्या विहिरीला. इकडे तिकडे भटकून आले लोक. काय करा, अशा परिस्थितीमध्ये चालू आहे साहेब. ताई काय करता. अरे विचारूच नका, अंगाचं मास्क काळे येऊन गेला आहे पाणी भरू भरू उन्हाच्या सपाट्यानं. काय करा, इतकी परिस्थिती चालू आहे आमची वाली. आज 3 महिन्याचा जमाना झाला पाणी नाही आहे. डॅमला पाणी म्हणजे आता हा जून महिना आहे, म्हणजे मे महिन्यातच एप्रिल महिन्यातच पूर्ण ड्राय झाला. 25% पाणी होतं प्राप्त माहितीनुसार. त्याच्यानंतर काय झालं का आता उन्हाची तीव्रता म्हणजे जमिनीचं बाष्पीभवन पाण्याचं झालं, त्याच्यामुळं पाणी एकदम कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं जसा पुरताला वाचून त्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या पाणी म्हणजे देऊ शकत नाही आम्ही, कारण त्याच नळ योजनेवर सारवाडी इतरही गाव असल्या कारणानं 1-2 दिवस लेट, म्हणजे समजा बामर्ड्याला पाणी द्यायचं आहे तर 5व्या दिवशी पाणी मिळेल असं त्यांनी सांगितलं. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पाणी टंचाई तीव्र झाली. गावात एका तलावातून पाणी आणण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे किमान 5 दिवसातून 1 वेळा गावकऱ्यांना पाणी मिळू लागले होते, पण आता तेही मिळत नसल्याची खंत गावकऱ्यांना आहे. गावाला टँकरने पाणी पुरवठा होतो. टँकर मधून पाणी आणून ते योजनेच्या विहिरीत टाकले जाते. त्यामधून मग ते पाणी गावाला वितरित केले जाते, पण ही प्रक्रिया टँकर उपलब्ध होत असतानाच केली जाते. याला पर्याय म्हणून गावकऱ्यांनी बैलगाडीवर 2 किमी अंतरावरून शेतातील विहिरीतून पाणी आणण्यात धन्यता मिळाली आहे. दररोज सर्व कामे सोडून अनेक नागरिक बैलगाडीवर, सायकलवर तसेच मोटार सायकलवर पाणी आणतात आणि आपल्या गुरांची आणि स्वतःची तहान भागवितात. तीव्र टंचाई पाण्याची निर्माण झालेली आहे, कारण आजूबाजूला गावामध्ये सोर्स नाही आहे काही सर. इथं पशुधन प्रत्येकाच्या घरी आहे, त्याच्यामुळे पाण्याची गरज माणसासाठी जनावरांनाही तेवढीच आहे. पण इथं सोर्सेबल काही नसल्यामुळे सर पाणी आणणार कुठून आहे हा प्रश्न आहे. डोक्यावरून तर आणतात, पण बैलबंडी आहे, कुणाच्या घरी काही बैलबंडी नाही आहे, गाडी नाही आहे समजा. तर एवढ्या तीव्र उन्हात सर 47 म्हणजे 47 अंश जवळजवळ सेल्सिअस आहे आपल्या इथं तापमान एवढं आहे. पण करणार काय सर, दुसरा पर्याय काहीच नाही ना आपल्या इथं. नाही आहे म्हणून आता जाण्याचं होतं, पण आता पाणी नाही त्याच्यासाठी मग आता हे सारा ऊन बरं हेच झटके घेणार. हे पोझिशन आहे त्याच्यावर तर काय आहे. हे जानेवारी महिन्यापासून हे चालू होऊन जाते हे पाण्याची टंचाई अशी. आता तुम्ही कुठून तिथून अशा वाहून कोणाच्या मग किंवा कास्तकाराच्या असल्या विहिरा तर तिथून, पण कास्तकाराच्या विहिरीवर बी ते नागरट्या झाल्या वकारट्या झाल्या तिथेही गाडी जाऊ शकत नाही. येथील ग्रामपंचायत प्रशासनाने 200 फुटाचे 2 बोर केले, पाणी लागले नाही, पैसा वाया गेले. त्याऐवजी एकच बोर 400 फूट बोर केली असती तर त्याचा काही फायदा झाला असता. आता ही पाणी टंचाई गावाच्या 5वीला पुजली की मायबाप सरकार याकडे लक्ष देणार हे पाहावे लागणार आहे. आशिष इजानकर सह ब्युरो रिपोर्ट BVN न्यूज, बामर्डा, वर्धा.